अध्ययनावर विविध घटक काम करतात, बरोबर, इफेक्ट पडतो त्यांचा. त्यातलाच एक घटक आहे अवधान. मग अवधान म्हणजे काय रे, की खूप साऱ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत, त्यातल्या एका गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित होणं, निवडक गोष्टीवर. म्हणजे अवधान ही कशी प्रक्रिया आहे, निवडक प्रक्रिया आहे. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, या अवधानामुळे तुम्हाला ज्ञानग्रहण होतं आणि आकलन होतं ना. अवधान म्हणजे काय रे, की एखाद्या जत्रेमध्ये लेकरं गेली लहान लहान, तर त्यांचं लक्ष कुठं जातं, एवढ्या गोष्टींमध्ये, खेळण्यांवरती, हेच अवधान आहे. महिलांचं कुठं जातं, साड्यांवरती, हेच अवधान आहे, बरोबर. आणि याच्यामुळे सुद्धा ना इंटरेस्ट येतो आणि आपण काय बघू शकतो, वस्तुस्थिती, ज्ञान होतं, आकलन होतं. म्हणून दुसरं वाक्य पण बरोबर आहे. पण आताच आपण बघितलं ना, की सगळ्या गोष्टीमध्ये एका गोष्टीवर केंद्रित होतं, एकाग्र होतं. म्हणजे हे तिसरं वाक्य आहे की एकाग्र होत नाही, हे अवधानाबद्दल चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलं होतं की अवधानाचं वैशिष्ट्य नाही, तर हे त्याचं वैशिष्ट्य नाही आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. पण एवढं आहे की एका गोष्टीवर आपलं जास्त किती काळ टिकू शकतं, जास्त वेळ टिकू शकत नाही. तोच तर आपला चौथा ऑप्शन आहे की जो बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर